आज या ठिकाणी हा भगवंत महोत्सव 2026 होत असताना गेली 9 वर्ष झाला हा महोत्सव अत्यंत थाटामाटात होतोय आणि याचं स्वरूप वाढत चाललेलं आहे। आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा 28 तारखेला महापूजेच्या निमित्ताने येणार आहे आणि ही भगवंत महोत्सवाची व्याप्ती वाढत असताना आज सर्व स्तरातून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणामध्ये येतोय। आज या ठिकाणी बार्शी नगरपालिकेच्या वतीनं 15 लाख रुपये या ठिकाणी भगवंत महोत्सवासाठी देणगी आलेली आहे। त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या वतीनं 10 लाख रुपयाची देणगी आलेली आहे। त्याच वतीनं भगवंत देवस्थानच्या वतीनं 10 लाख रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याच धर्तीवरती बार्शी तालुका पंचायत समितीच्या वतीनं सुद्धा 5 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी आताच भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेटलोडा यांच्याकडे सुपूर्द केलेले। अशा रीतीनं काही व्यक्तिगत दाते सुद्धा कुणी 5 लाख रुपये दिलेत, कुणी 6 लाख रुपये दिलेत, कुणी 10 लाख रुपये दिलेत, अशा असंख्य भगवंत भक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी असोसिएशन असेल, त्याचबरोबर बार्शीतले सगळे व्यापारी बांधव असतील, नागरिक असतील, भगवंत भक्त असतील, माता भगिनी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, या सर्व घटकातून जे भगवंताचे भक्त आहेत, वारकरी संप्रदायामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत, जवळपास आमच्या माहितीप्रमाणे 1 कोटीहून अधिकचा निधी या ठिकाणी सर्व भगवंत भक्तांनी या ठिकाणी आपापल्या परीने या ठिकाणी दिलेलं आहे। त्या सर्व भगवंत भक्तांचं, बंधू भगिनींचं, या भगवंतावरती अफाट प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो।